नमस्कार. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून मी डॉक्टर कल्पना बळीवंत झिका व्हायरसबद्दल थोडीशी माहिती देते पुणेकरांना. झिका व्हायरस हा अतिशय सौम्य स्वरूपाचा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार एडिस एजिप्टाय ह्या डासाच्या प्रसारामुळे होतो. डास हा वाहक म्हणून काम करतो ह्या आजाराचं. एका व्यक्तीपासून बाधित व्यक्तीपासून दुसऱ्या बाधित व्यक्तीला जेव्हा डास चावतो तेव्हा तो वाहक म्हणून काम करून ते काम व्हायरस इन्फेक्शन पसरतं. आता ह्या आजाराची लक्षणं आहेत ताप, सांधेदुखी, रॅश येणं अंगावर, असे सौम्य प्रकारचे सिम्पटम्स आहेत आणि हे घरच्या घरीच बरे होतात. आतापर्यंत जेवढे आपण 25 सॅम्पल NIVला पाठवले होते संशयित रुग्णांच्या आजूबाजूच्या सस्पेक्ट पेशंटचे, त्यांचं कोणाचंही अजून जास्त सिरियस काही आजार कुणालाही नाही. सगळे OPD बेसिसवरच ट्रीटमेंट घेत आहेत. हे सांगण्याचं प्रयोजन हे की नागरिकांनी घाबरू नये. हा सौम्य प्रकारचा आजार आहे, त्याला सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट घ्यावी, घरी राहावं आणि घरातल्या आणि घराच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जर का डास प्रादुर्भाव होत असेल तर महानगरपालिकेला लगेचच कळवावं. हा डास दिवसा चावणारा आणि इंडोर स्वरूपाचा आहे, घराच्या आत राहणार. त्यामुळे दिवसा सुद्धा मुलं क्लासला जातात, कॉलेजेसला जातात, आपण ऑफिसला जातो, तिथे सुद्धा ह्या डासा जर का आजूबाजूला कॉलनीज असतील तर तिथे सुद्धा ह्या डासामुळे दंशामुळे ह्या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरामधलं पाणी साठे, कूलर आपण आता उन्हाळ्यात वापरले होते, कूलर स्वच्छ धुवून कोरडे करून व्यवस्थित ठेवून द्यावेत. घरामध्ये फ्लॉवर पॉट किंवा ते बांबू प्लांट असतं, छोटासा धबधबा असतो, हाऊस म्हणून खूप काही काही केलेलं असतं, पण त्या पाण्यामध्ये एडिसचे डासांचं ब्रीडिंग होऊ शकतं. ह्या गोष्टीची दक्षता सगळ्यांनी घ्यायची की तिथे दक्षता घेऊन ते होणार नाही याबद्दल दक्ष राहायचं. आजूबाजूला अशा लक्षणांचा कोणी पेशंट असेल तर लगेचच आरोग्य संस्थेकडे संपर्क साधायचा आहे. PMC केअरवर पण तुम्ही टाकलं तरी चालेल, ईमेल टाकला तरी चालेल की ज्यायोगे आमची टीम येऊन डासांचं निर्मूलन करेल. कारण का डास हा वाहक आहे. जर डास नसतील तर आपोआपच पेशंटमध्ये ट्रान्समिशन होऊन प्रसार कमी होईल. गरोदर मातांनी थोडंसं विशेष लक्ष द्यायचं आहे, कारण का ह्या व्हायरसचा एक व्हेरियंट आहे जो गर्भाला इन्फेक्शन जर झालं तर मायक्रोसिफॅली किंवा अशा काही आजारांचं बाळामध्ये जन्मजात लक्षणं दिसू शकतात. तर त्यासाठी सोनोग्राफीतर्फे एनॉमली स्कॅन करणे जर का बाधित झालं तर. आता आपल्या या एकूण पॉझिटिव्ह 7 रुग्ण आहेत, त्यातल्या 2 महिला या गरोदर आहेत, एक 20 आठवड्याची आणि एक 16 आठवड्याची. तर त्यांना आम्ही ही प्रिकॉशन सांगितलेली आहे की त्यांनी एनॉमली स्कॅन करून लक्ष ठेवून गर्भाला काही इजा नाही झालेली याबद्दल काळजी घ्यायची आणि आरोग्य संस्थेबरोबर कनेक्ट राहायचं आहे. काही शंका असतील तर PMC केअर मार्फत आम्हाला प्रश्न विचारू शकता, आम्ही त्यांची उत्तरं देऊ. पण घाबरून न जाता आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करायचं आहे आणि डासांचं निर्मूलन हा आपला सर्वात टॉप प्रायोरिटी अजेंडा असतो.